मित्रांनो, आता बांगलादेशमध्ये रोज काही ना काहीतरी घडतच असतं, पण आता पाणी थोडं डोक्यावरून जात आहे असं आपल्याला दिसून येतंय. कारण बांगलादेशमध्ये एका दीपू दास नावाच्या हिंदू तरुणावर ईशनिंदेचा आरोप करत एका टोळक्याने जाळून हत्या केली आहे आणि त्यानंतर त्याचा मृतदेह महामार्गावरती टाकून त्याला आग लावल्याची घटना इकडे घडली आहे. पण हे नक्की का घडलं आणि याला कारणीभूत आता कोण आहे ते बघूयात. नमस्कार, मी संकेत आणि तुम्ही बघताय गाव टू ग्लोबल. खरं तर काही दिवसापासून बांगलादेशातील राजकारण खूप तापलेलं आहे आणि विद्यार्थी चळवळींशी संबंधित एक मोठी घटना आता समोर आली आहे. 2024 मधील चर्चित विद्यार्थी विद्रोहात महत्वाची भूमिका बजावणारा विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी यांचे काल म्हणजेच गुरुवारी 18 डिसेंबर 2025 ला निधन झालं. सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ढाक्यात झालेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला होता आणि जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. आता या घटनेनंतर बांगलादेशात शोककळा पसरली होती. अनेक ठिकाणी तणावपूर्ण वातावरण सुद्धा निर्माण झाले होते. यामुळे बांगलादेशात हिंसाचार उसळला आहे आणि याचा परिणाम डायरेक्ट ढाकामध्ये आपल्याला दिसून आला. आता बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसा आणि जाळपोळ्या दरम्यान हिंदू युवक दीपू चंद्र दास याच्या निर्गुण हत्येमुळे संपूर्ण जगाचं लक्ष आता इकडं वेधलं आहे. ईशनिंदेच्या आरोपाखाली जमावाने दीपू दास याला मारहाण करून ठार केला आणि नंतर त्याचा मृतदेह जाळल्याची घटना घडली. माणुसकीला काळिंबा फासणारी ही घटना होती आणि या घटनेनंतर बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदाय मध्ये संतापाची लाट उसळली असून भारतात सुद्धा तीव्र प्रतिक्रिया आता उमटत आहेत. पण ईशनिंदा म्हणजे नक्की काय, ज्याची शिक्षा या हिंदू तरुणाला इकडे भोगावी लागली? सांगतो. जेव्हा एखादा व्यक्ती शब्द, कृती, लेखन किंवा चिन्हांच्या माध्यमातून देव किंवा दैवी शक्ती, पवित्र ग्रंथ, धार्मिक चिन्हे, संत किंवा प्रेषित इत्यादी गोष्टींचा अपमान करतो, तेव्हा त्याला ईशनिंदा असं म्हटलं जातं. पण आता हा दीपू दास कोण होता? सांगतो. 25 वर्ष दीपू चंद्र दास हा बांगलादेशातील मैमनसिंह या शहरात राहिला होता. तो अल्पसंख्याक हिंदू समुदायातून येत होता आणि अत्यंत गरीब कुटुंबातील एक तरुण होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी तो स्क्वेअर मास्टरबारी परिसरातील पायनियरी नीट कॉम्पोजिट या कापड कारखान्यात तो कामाला होता. दीपू त्याच्या कुटुंबातील एकमेव कमवता सदस्य होता, पण तो जिथे काम करत होता त्याच परिसरात गुरुवारी मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता आणि याच वेळी ईशनिंदेचा आरोप करत जमावाने दीपू दासवरती अचानक हल्ला केला आणि त्याला निर्धुनपणे मारून टाकण्यात आलं. आणि याच हल्ल्यात दीपू दास जागीच मरण पावला होता आणि नंतर त्याचा मृतदेह एका महामार्गावरती टाकून हा टोळी किंवा हा जमाव तिथून पळून गेला होता. याच्यानंतर भालुका मॉडेल पोलीस ठाण्याचे निरीक्षक अब्दुल मालिक यांनी दिलेल्या माहितीनुसार हत्या केल्यानंतर जमावाने दीपू दासचा मृतदेह ढाका मैमनसिंह मार्गावरती टाकून त्याला आग लावली होती. खर तर दीपू दासचे वडील रविलाल दास यांनी सांगितलं होतं की आपल्या मुलाच्या हत्येबद्दलची माहिती त्यांना सोशल मीडियावरून भेटली. माझ्या मुलाला आधी बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर अक्षरशः झाडाला बांधलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती रॉकेल ओतून आग लावण्यात आली आणि नंतर अर्धवट जाळलेला मृतदेह रस्त्यावर टाकून देण्यात आला होता. हे दृश्य आमच्यासाठी एकदम असह्य होतं, अशी वेदनादायी प्रतिक्रिया त्याच्या वडिलांनी दिली आहे. आणि आता याच प्रकरणात दीपू दास मॉब लिचिंग प्रकरणात रॅपिड ऍक्शन बटालियनने आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे. बांगलादेश सरकारने वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून ही कारवाई केल्याचं सांगण्यात आलं आहे, परंतु बांगलादेशच्या युनुस सरकारने या हत्येचा तीव्र निषेध केला आहे. नव्या बांगलादेशमध्ये हिंसेला कोणतीही जागा नाही असं स्पष्ट त्यांनी आतापर्यंत केलं आहे. मात्र दीपू दासच्या वडिलांनी सरकारकडून अद्याप कोणतीही थेट आश्वासन न मिळाल्याची खंत सुद्धा व्यक्त केली आहे. आणि आता निर्वासित बांगलादेशी लेखिका आणि कार्यकर्ता तस्लिमा नसरीन यांनी दीपू दासच्या हत्येवर तीव्र संताप व्यक्त केलाय. त्यांनी सांगितलंय की दीपू याच्यावरती ईशनिंदेचा खोटा आरोप लावण्यात आला होता आणि एका क्षुल्लक वादातून एका सहकार्याने त्यांच्यावरती आरोप केला आणि हिंसक जमावाने त्यांच्यावरती एकदम भ्याड हल्ला केला आणि यातच दीपूचा बळी गेला. दीपू दास हा गरीब मजूर होता. तो आपल्या अपंग वडील, आई, पत्नी आणि मुलाचा उदरनिर्वाह करत होता आणि त्याची हत्या ही केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नाही तर संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य इथं उद्ध्वस्त झालंय असे तस्लिमा यांनी सांगितलंय. आणि आता या घटनेवर सुद्धा भारतामधून तीव्र प्रतिक्रिया पुढे येत आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी या घटनेला मानवते विरोधातील गुन्हा आणि सभ्य समाजावरती डाग असं संबोधलंय.
भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील या घटनेचा तीव्र निषेध होतोय. तर ह्याच्यावरून एक स्पष्ट होतंय की हिंदू आता कोणत्याही देशांमध्ये सेफ नाहीये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमचं ओपिनियन आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.